शशिकांत शिंदे काय काल कशात महाराष्ट्रातल्या माथाडी कायदा कृती समितीच्या माध्यमातून बाबा आढाव असतील, नरेंद्र पाटील असतील, महाराष्ट्रातले सगळे कृती समितीचे मंडळी बेमुदत धरणं आंदोलन आणि उपोषणाला बसलेली होती। आझाद मैदानावर हा उपोषण चालू असताना महाराष्ट्रातल्या सगळ्या बाजारपेठा पूर्णपणाने बंद होत्या, कामकाज ठप्प होतं। सरकारने वेगवेगळ्या प्रकारचं आश्वासन दिले, बैठका झाल्या, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे उपस्थित होते, परंतु प्रत्यक्ष त्याची निर्णय झाले नाही। मी आणि भाई एका संयुक्त चिकित्सा समितीमध्ये आहे, सचिन भाऊ वगैरे आम्ही, पण त्याची अंमलबजावणी झाली। तर आमची मागणी अशीच होती की आता अधिवेशन संपल्यानंतर आचारसंहिता लागेल, परत आचारसंहिता लागेल, 34चा हा जो कायदा आहे तो रद्द करण्यात यावा। त्याचबरोबर नवीन नवीन कायदे काढले जातात ज्याच्यावर कुठल्याही प्रकारची चर्चा केली जात नाही। 34, 64 आणि पणनचे असे वेगवेगळ्या प्रकारचे कायदे काढलेले आहेत जेणेकरून बाजार समितीचं अस्तित्व संपलं जाईल आणि त्याचबरोबर माथाडी कायद्याला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो, अशा प्रकारची परिस्थिती आहे। आता बेमुदत शंभूराज देसाई इथं आहेत, त्यांच्या पाटण तालुक्यातले बरेच माथाडी कामगार पण आहेत। आमची विनंती आहे की आपण पुढाकार घ्यावा। मी काल मुख्यमंत्र्यांना पण भेटलो होतो की मुख्यमंत्र्यांच्या समोर एक बैठक लागली तर हे तात्पुरत्या स्वरूपातले आपला जे स्थगित दिलेला आहे तो रद्द केला, पुढे निवडणुका झाल्यानंतर अधिवेशनाला मला काय निर्णय घ्यायचा घ्या, पण तो निर्णय घ्यावा। बाबा आढाव सारखे 94 वर्षाचे ज्येष्ठ त्या ठिकाणी समाजवादी विचाराचे नेते त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आणि मग ते प्रकरण चिघळू नये म्हणून मुख्यमंत्र्यांना काल विनंती केली होती। आपण पुढाकार घेतला आणि उद्याच्या उद्या जर बैठक आज उद्या लागली तर चांगलं होईल आणि आपलं तेवढं वजन आहे असं आम्हाला वाटतं। त्यामुळे तुम्ही तेवढे पुढाकार घ्यावा आणि सरकारने उद्याच्या उद्या ही बैठक लावावी अशी माझी विनंती आहे। धन्यवाद सभापती। मला असे डॉक्टर बाबा आढावांच्या बरोबर मी काम केलेलं आहे आणि त्यांच्याशी माझी तपशीलवार म्हणजे जवळजवळ 2.5 तास सर्व माथाडी कामगार संघटनांचे कार्यकर्ते आणि बाबा आढावांच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा झाली। सुभाष लोमटे होते बैठकीला, नितीन पवारी होते। या 1.5-2 तासाच्या बैठकीमध्ये एक असं दिसतं आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी जे काम केलेलं आहे त्याच्यात माथाडी कामगारांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने बरेचसे चांगले उपाययोजना ते वापरत आहेत। अशा वेळेला या कायद्यामुळे ज्यांच्यासाठी चांगलं काम करणाऱ्या कामगार संघटना आहेत त्यांच्यासारख्या यांचा सुद्धा अधिकार बाधित होईल आणि म्हणून त्यांची मागणी अशी दिसते की तो कायदा रद्द करावा। त्याच्यात मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की शेवटी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या संदर्भात आणि मंत्रिमंडळाचा तो अधिकार आहे की एखादा कायदा जर केला जातो तर त्याची बरीच कारणं असतात आणि ती आपल्याला अवगत आहेत की मोठ्या प्रमाणात दुरुपयोग सुद्धा होतोय। माननीय बाबा आढाव साहेब आणि यांना सुभाष लोमटे या सगळ्यांना मी काय विनंती केली होती भाई की तुमच्यासारखे पार्लमेंटरियन्स आहेत, सभागृहात काम केलेले अनेक वर्ष, तर तुमच्या मताने पर्यायी कायदा तुम्ही करून द्या। तुमच्या मताने जो काय असेल तो पर्यायी कायदा, त्याच्यात ह्या कायद्यात हे चुके त्या चुके ते बदल आहे, त्याच्यामध्ये मग चर्चा होऊ शकते आणि मग सरकार काही सुधारित घेऊ शकते का आपण बघू। परंतु बाबांचं म्हणणं असे की हा कायदाच रद्द करा। आता हा माझ्या अखत्यारीतला विषय त्यामुळे होत नाहीये, परंतु सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी एवढं मी सांगते। आणि 94 वर्षी डॉक्टर बाबा आढाव स्वतः आझाद मैदानात येतात, कामगारांसाठी बसतात, तिथे उपोषणाला बसतात, याच्याबद्दल सरकार गंभीर आहे अशा प्रकारचा संदेश गेला पाहिजे असं मला वाटतं। आपल्या आदेशानुसार माननीय पणन मंत्र्यांना या संदर्भात बैठक घेण्यासाठी विनंती केली जाईल। ठीक आहे।